या संतांच्या भूमीमध्ये उभा राहण्याची संधी दिली याचा मला आनंद होतो। ही महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे, संस्काराची भूमी आहे। गणेशाला वंदन करून या संतांनी ही महाराष्ट्राची भूमी पावन केली। ते संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकडोजी, संत गाडगे बाबा, मुक्ताबाई, जनाबाई या सर्वांनी ही महाराष्ट्राची भूमी पावन केली। लहानांपासून थोरांपर्यंत विचार करत असताना सर्वात पुढे विषय येतो तो संस्काराने घडली माणसं। आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार करत असताना सर्वात तेजस्वी आणि ओजस्वी ज्या माणसाचा इतिहास आहे म्हणून विषय निवडला संस्काराने घडले राजे, संस्काराने घडले राजे। जिथे संस्काराचं नाव येतं, जिथे संस्काराचं नाव येतं, तिथे ज्या मातेचं नाव समोर येतं त्या मातेला माझा मानाचा मुजरा। जिजाऊने महाराष्ट्राकडे पाहिलं, महाराष्ट्राची रयत गाजली होती, त्रासली होती, महाराष्ट्रामध्ये अराजकता माजली होती, सैतानांनी डोक्यावरती काढली होती। त्या सैतानांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या मातेला आई जगदंबेला साकडे घातलं आणि असंच एका राज्यामध्ये हत्ती मिसळला होता। तो हत्ती शेतकऱ्यांचं रयतेचं नुकसान करत होता। तर त्या हत्तीला एका दृष्टीने पाहिलं तर त्या हत्तीला मारणंही योग्य होतं आणि दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर मुख्या प्राण्याचा जीव घेणे अयोग्य आहे। याच्यामध्ये भाव आणि तीर म्हणजेच जाधव घोटाळ्याचं युद्ध सुरू झालं। तिकडे माता जिजाऊ आई जगदंबेसमोर बसून प्रार्थना करत होत्या, हे कोणाचं थांबलं पाहिजे। तोपर्यंत खबर आली भाऊ आणि तीर धारा तीर्थीनं पडले। जिजाऊला फार दुःख झालं। जिजाऊ ताड करून उठून म्हणाल्या, मी देईल तो चांगला पुत्र, मी देईल तो चांगला राजा, मी घडवील तो चांगला राजा। आणि जिजाऊला आई जगदंबेला साकडे घातलं। मग सकल गुण मंडित अखंड लक्ष्मी संस्कृत राजकारण धुरंधर श्रीमंत राजाधिराज छत्रपती राजे शिवाजी महाराज हिरलकारे कुसबंद महाराष्ट्रातील रयतेची अर्धकिंकारी होती। जगदंबे चांगला पुत्र दे या महाराष्ट्राला, चांगला राजा दे या सह्याद्रीला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न गुरुवे देव सर्व कार्येषु सर्वदा। अरे संस्कार म्हणजे तरी काय, अरे चरित्र म्हणजे तरी काय? चरित्र लिहिलं जातं कुणाचं, चरित्र वाचलं जातं कुणाचं, आणि चरित्र सांगितलं जातं कुणाचं? अरे माणसं मोठी झाली तरी कशी, या माणसाने नेमकं केलं तरी काय, अरे माणसं घडली तर नेमकी कशी? आम्हाला प्रश्न पडतो या महाराष्ट्राच्या मातीचा, या मराठी बोलीचा। अरे सूर्याप्रमाणे तळपणारे, चंद्राप्रमाणे चमकणारे, चांदण्याप्रमाणे लुकलुकणारे, वाऱ्याप्रमाणे धावणारे आणि विजयाप्रमाणे करणारे या महाराष्ट्राच्या मातीत यशवंत, कीर्तिवंत आणि सामर्थ्यवंत आणि नित्वंत, पुण्यवंत, कीर्तिवंत असणाऱ्या याच स्वातंत्र्याच्या ठिणगीचा जन्म झाला। अरे माता ज्यांच्या थोर जिजाऊ, शहाजी त्यांचे पिता, जो लढला ज्याच्यासाठी आणि जो लढला ज्याच्यासाठी, ती होती महाराष्ट्राची अस्मिता, ती होती मराठी अस्मिता। या हिंदवी स्वराज्यासाठी तो संघ पुढे पेटून उठला आणि जो किल्ला त्याने चढला, भगवान नेहमीच तेथे फडफडला। तरुणाच्या हाती देऊन समसेर, अरे मौला त्याने घडविला। आणि या हिंदवी स्वराज्यासाठी त्या शूरवीरांनी सोसल्या लाखो कळा। अरे पुन्हा एकदा धोक्यात आहे मराठी आणि कर्नाटका सुरातील नाराजी आणि स्वतःचा शोधा।